हे हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी शुक्रवारी गावाला येतो ते जाऊन आले होते. तर पप्पांनी ना कंस आणि भरपूर असे आंबे दिले. तर कंस आहे ना फ्रीजमध्ये तसेच ठेवले होते. म्हटलं टाईम भेटेल तर बसवलं. म्हटलं आज टाईम आहे तर आपण सगळं सोलून घ्यावं. आणि ह्या वेळेस ना कंस म्हणजे नाही का, गुरांना जी मका करतो ना त्या मक्याचे कंस खायला खूप छान लागतात. उकडल्यानंतर मीठ वगैरे लिंबू वगैरे लावून ना. आणि मला हे ऑलवेज माय फेवरेट आहे. म्हणजे मला जेवण कमी झालेलं तर असे आंबे कंस वगैरे मला खूप आवडतात. त्यामुळे आल्या मी म्हटलं पहिलं आपल्याला सगळे सोलून घ्यावं आणि मग नंतरच उकडावं. तर मी पहिल्यांदा सगळं असं सोलून जोपर्यंत ना 50-60 अशी कंस होती ती सगळी सोडायला भरपूर असा टाईम गेला म्हणा. पण म्हटलं सोलू. आणि मनात विचार चालले होते घरी माणसं असून सुद्धा आहे ना एवढं सोलायचं पण काम करते ना. तर दादा म्हटलं चला आपल्याला खायची आपल्या इकडं नांद्यात मम्मीकडनं तर आपणच केलं पाहिजे. कारण की प्रत्येक घरात हे असं असतंच की कुणी काही करत नाही. म्हणजे नाही का, घरी असले तरी लोक कशाला हात भाजी नाही निवडून ठेवत, हे नाही करत. चला आपल्याला कामावर पण यायचं आणि परत हे पण करायचं कंटाळा येतो. मी असा विचार करतच होते. तर म्हटलं दादा काय करणार आहे, आता करावं तर लागणारच. म्हणून सगळं कन्सर्न असे पटापट जेवढी पटापट होते म्हणून सोलून रागामध्ये फटाफट असे सोलून घेतले. काय करणार. आणि अजून पण देत होतं. म्हटलं नको पास एवढी ठेवायची कुठे इकडं आणि सोलायचं मग कोण नसं नाही का. मग अशी पटापट मी सगळं नाही का सोलून घेतलं. आणि त्या दिवशी म्हणजे नाही का रात्र पण झालं होतं आणि तो ब्लॉग पण काढता आला नाही मला गावचा. पण मग तो म्हटलं का यायला पण खूप उशीर झाला होता, जायला पण म्हणजे टाईमच झाला होता. मी कंप्लेंट करून आले होते फर्स्ट शिफ्ट. आणि फर्स्ट शिफ्ट मॉर्निंगची होती त्यामुळं सकाळचं 5:30ला उठलं, उघडाकलं वगैरे गेले. परत रात्री झोपायला पण 11:45 झाले होते. सकाळी परत जनरलला जा, तिकडून या, काम करा. पण ती खराब पण होती काही असे सगळे नाही का सोडले मी. नाही म्हणत कारण की ही एवढी आणि अजूनही होते. कारण की भरपूर असे कंस होते. आणि अशा प्रकारे नाही का ही सगळी नाही का अशी एक खाली निघतच झालं किती वेळ. त्यानंतर उकाडायला वगैरे ठेवले आणि मस्त नाही त्याच्यावरती पहिला ताव मारला, पोटपूजा करून घेतली. त्याच्यानंतर अशी काय खाते ते असेच खायचे असते. त्याला मीठ आणि लिंबू लावला पण उकडल्यानंतर दुसऱ्या मी उकडली, मिठाच्या पाण्यातच उकडली होती. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचं ना डोश्याचं पीठ वगैरे रेडी करून ठेवलं होतं रात्री. त्यामुळे पटापट असे नाही का डोसे नाश्त्याला करून घेतले. आणि उकलं 2 तवे ठेवले होते आणि असे पटापट होतात म्हणून नाही का 2 तव्यावरती म्हणून मी. आणि डोश्याचं बेटर एकदा चांगलं झालं ना त्याचं मिश्रण डोसा काढायला काहीच प्रॉब्लेम नाही. मी आपला डोश्याचा पॅन एक साधा पॅन यूज केला होता. डोश्याच्या पॅनपेक्षा ना साध्या पॅनवरती ना पटापट असे निघत होते आणि गोल पण होत होते. काय मला काय तसं म्हणजे इडली आवडत नाही त्यामुळे मी ना सगळं असं पटापट सगळं काढून घेतले. आणि करून बुरकायचं काय नाश्त्याला तर नाही का डबे वगैरे काही नव्हते सकाळचे. मग म्हटलं चला हे आणि थोडंसं उरलं तर ते पण सगळं टाकून मी पूर्ण एकत्र केलं ना तर थोडं घ्यायचं ते मग थोडंसं राहिलं तर सगळं एकत्र करून म्हणजे काढून घ्यावं. तर परत मी डोसा तिकडे ठेवला होता. हात वगैरे धुवून कपडे असे का हॉटेलमध्ये कामाला अशी मी झाली होती माझी. तर ते सगळं ह्या बाहेरचा व्ह्यू माझा 12 वाजताचा हे बघितला. दिवस आणि फ्रेश साफ करायला फ्रीजमध्ये मटर बघा आंबे एवढे आणले होते मी. त्यानंतर फ्रीज आणि सगळं ना वरून आहे ना सगळं धुवून पुसून वगैरे घेतलं. कारण की त्याच्यावरती ना हवेची डस्ट आहे ना खूप होते. आणि मिक्सर पण ठेवतो ना तर त्याचं पाणी वगैरे खाली डाग वगैरे पडतात. आणखी बाजूने पण खराब झालं ते धुवून त्यामुळे सगळं असं नाही का पुसून वगैरे फ्रीज घासून वगैरे. कारण फ्रीजमध्ये एवढा बर्फ झाला होता तर मला काय सांगायचं टब्बर असा बर्फ निघाला जातो. म्हणलं तर कलथाने काढायचं नाही पण कारण की मला परत भाज्या ठेवायच्या त्यामुळे मी पटापट कलथाने सगळं असं काढून घेतलं. भरपूर असे हात वाकडे होते ते एवढं असं भरपूर सगळ्या भाज्या नाही का सासूबाईंवरती लावून दिलं. आणि दुपारचं सकाळचं हे डोसे होते म्हणून थोडंसं सांबार होतं ते गरम करून भात घातला. आणि सॅलड मुलांना आंबा कापला एक आणि 2-3 कांदे कापले. अशा प्रकारे नाही का जेवण मला दुपार